सुप्रभात. माझे नाव विभावरी रणजित नाळे आहे. माझे नाव नव्या शहा आहे. आज आम्ही पत्रलेखन या विषयावर माहिती सांगणार आहोत. पत्र दोन प्रकारे लिहिले जाते, अनौपचारिक पत्र व औपचारिक पत्र. अनौपचारिक पत्र हे आपल्या जवळच्या व्यक्तीला लिहिले जाते, जसे की कुटुंबाला व मित्रमैत्रिणीला. हे पत्र साध्या भाषेत लिहिले जाते. अनौपचारिक पत्र कुटुंबाची व मित्रमैत्रिणीची विचारपूस करायला, त्यांना आमंत्रण द्यायला किंवा त्यांना कोणती तरी खबर सांगायला लिहिले जाते. आता आपण अनौपचारिक पत्र कसे प्रकारे लिहिले जाते ते पाहूया. अनौपचारिक पत्र लिहिताना पहिले दिनांक आपण ज्या दिवशी लिहिणार आहोत त्या दिवशीची तारीख, त्यानंतर ज्याला लिहिणार आहोत त्याचा पत्ता, मग आपले आई बाबा किंवा त्यांचे नाव, आणि त्यानंतर आपल्याला त्यांना काय सांगायचे आहे, त्यांना कोणते आमंत्रण द्यायचे आहे किंवा कोणती खबर द्यायची आहे त्याची माहिती घ्यावी. आणि त्यानंतर तुझी मुलगी किंवा आता माझी पार्टनर नव्या औपचारिक पत्र ह्याबद्दल माहिती सांगते. औपचारिक पत्र हा एक प्रकाराचा लिखित समूह आहे, जे की आपण पत्र निश्चित रचना व बोलण्याच्या बाबतीत आपण लिहिले जातं. औपचारिक पत्र ह्याचा वापर आपण नोकरीसाठी अर्ज व व्यावसायिक बोलचाल यासाठी पण आपण वापर करू शकतो. आता औपचारिक पत्र कसं लिहितात ते आपण बघूया. सगळ्यात आधी आपल्याला नाव लिहायचं, मग सेवा मे, त्यानंतर कुणाला लिहायचं आहे ते, परत कुठल्या शाळेला व कुठल्या बँकेला आपल्याला पत्र लिहायचं आहे त्यासाठी ते लिहायचं आहे. परत त्यांचा पिनकोड टाकायचा आहे त्या गावाचा, व त्यानंतर कुठल्या दिवशी व वारे आपण लिहिलं आहे त्याचे दिनांक टाकायचे आहे. त्यानंतर विषय टाकायचा आहे, जे की आपल्याला आपण त्या पत्रामध्ये काय लिहिणार आहे ते लिहायचं आहे विषयामध्ये. त्यानंतर कुणाला आपण लिहिणार आहे त्यांचं माननीय व असं करून आपण लिहायचं आहे सगळ्यात आधी. मग त्यानंतर जे आपल्याला अडचणी आहेत व काय आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते आपण पत्रामध्ये लिहायचं. आणि व त्यानंतर आपण कोण आहे ते त्यांना सांगायचं आहे.